मायरानी फारच छान तयारी केली आहे सगळी. नाही, मायराबद्दल मला विश्वास आहेच आहे साहेब, ती चांगलंच करेल. घ्या. पण विक्रांत, आता एक महत्वाची जबाबदारी म्हणजे ईशासाठी मंगळसूत्र आणणं. कधी करूया? मुख्य म्हणजे कुठून आणूया मंगळसूत्र? हा डॅड. हो, आपण देविकाच्या लग्नात डायमंड्स ऑर्डर केले होते रे इटलीहून. हा, आणि त्याचं मग आपण इथे मंगळसूत्र बनवलं होतं, बरोबर? या 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 राईट राईट. हा, तो मला जरा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा ना. या, थँक्यू डॅड, थँक्यू सो मच. ब्रो इन लॉ, आपण इटलीहून रिअल डायमंड्स ऑर्डर करू. व्हॉट्स ए? अगं पण मंगळसूत्र कोण बनवून देईल त्याचं? ते मी फाइंड आउट करेन कुठून बनवून घ्यायचं ते होऊन जाईल, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ब्रो इन लॉची परमिशन असेल तरच. दादा, मला यात एक बिझनेस आयडिया दिसते. आपण तुझ्या लग्नाच्या निमित्ताने एक मंगळसूत्र ब्रँड क्रिएट करायचा. व्हॉट्स ए? त्याचं नाव आपण ठेवू शकतो अनमोल. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी, लेट मी थिंक, बट इट्स अ ग्रेट आयडिया. आणि याच ब्रँडचं पहिलं मंगळसूत्र ईशा वहिनी घालेल तुमच्या लग्नात. वाव, अमेझिंग थॉट. मला असं वाटतं की ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मी मायरावरती दिली आहे. ते सगळे डिसिजन्स ती घेते. त्यामुळे तुम्हाला जर यावर काही बोलायचं असेल तर ते प्लीज मायराशी बोला. बांगड्या, दुसरे नेकलेस, याई अजून काय ग? अगं कानातले. हा बरोबर. ईशा, हा, तुझी दागिन्यांची लिस्ट झाली ना की नातेवाईकांची कर. हो आई. अहो, त्या मायरा मॅडमनी पडद्यावर केवढ्या मोठ्या मोठ्या जागा दाखवल्या ना लग्नासाठीच्या. बाई, विक्रांत सरांचे ऑफिस मधले, घरातले, नातेवाईक आणि बिझनेस मधली लोक धरून खूप जण होणार आहेत बघा तुम्ही. हो नाही. अहो, आवाच्या सवा खर्च होणार आहे बर का, आधीच सांगतेय. अहो खरंच आई. अगं आई, विक्रांत सर म्हणाले होते ना की या सगळ्याचा खर्च तेच करणार आहेत. अगं, आणि हे बघ, आपल्यावर असतं तर आपण हॉलमध्ये केलंच असतं लग्न. आणि त्यांचीच एवढी माणसं आहेत म्हणल्यावरती तर तेच ठरवणार ना ग आई. आणि तसंही आपल्या बाजूने फारसं कोणी नसणारच आहे. वा ग वा. म्हणे आपल्याकडून कोणी नाही. ही पिंकी मावशी जिवंत आहे अजून. पिंकी मावशी. अरे देवा. अहो नूतन, काय म्हणालात जिजाजी? अरे देवाचे आभार मानले तुला इथं पाठवल्याबद्दल. बघा बघा कसं बोलतात बघा. पिंकी, ते राहू दे ना. चहा टाकलाय, तू शांतपणे बस आता. मला नको तुझा हातचा चहा. का ग? का काय? हा, मला वाटलं बोलावण्याचा फोन आज येईल उद्या येईल, पण छे, कशाचा पत्ता नाही. नाही नाही, मला वाटलं काय आता ईशाच्या लग्नाची बातमी सुद्धा मला पेपरातच वाचायला मिळते की काय. अगं असं कसं? मुलीची सख्खी मावशी आहेस, तुला बोलवणार नाही आणि आता तर बोलणी झाली. तेच, तरी तू मला अजून एका चकार शब्दाने सुद्धा सांगितलेलं नाहीयेस. सगळंच मान्य केलेलं दिसतंय. अगं मान्य कसं नाही करणार? एक तर मोठी माणसं आणि त्यात वरपक्ष. तेच, वरपक्ष. हे बघताय नाही, ते असतील मोठ्या घरचे पण ते त्यांच्या घरी. आपण पण काही कमी नाही आहोत. आणि हे बघा, वरपक्षाचं सगळंच ऐकायचं असतं असं काही नाही. नाही नाही, बोलणी करताना ना मीच हवी होते, म्हणजे कसं बरोबर बोलणी केली असती. म्हणूनच हिला आपण आधी बोलवलं नाही. बघ बघ कसे बोलतायत ते. कर.
जिजाजी हं. जाऊ का मी इथून? पिंकी साली म्हणजे आधी घरवाली हो की नाही? तर थोडीशी चेष्टा केली तर एवढी काय राग होते? आता मी इथे आले ना म्हणजे तुम्ही असंच म्हणणार. राहू दे राहू दे. ऐक, अगं, इकडे ये गडमे ये. एवढी मोठी झाली ना ही, अगदी स्वतःचं लग्न स्वतःच ठरवलं. मी ना कम्प्युटरवरती बघितलं हा, तुझा नवरा केवढा मोठा बिझनेसमन आहे ते. काय ग भेटला कुठे? पिंकी तू आधी चहा घे. ती एक मोठी कहाणी आहे, मी तुला नंतर सांगेन. बरं बरं. अगं नंतर कधी सांगणार तिला शांतपणे? तुझं परतीचं तिकीट असेल ना? जिजाजी मी इथून कुठेही हलणार नाही. लग्न होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. हा सांगून ठेवते. हा बरोबर. मला एवढे डिझाईन्स? सर मी 290 डिझाईन शॉर्टलिस्ट केली. दे आर नॅशनल अँड इंटरनॅशनल ब्रँड्स. तुम्ही तुमचं फेवरेट चूज करा ना. नो मायरा नो. घरी या सगळ्याची चर्चा चालली आहे, त्यालाच कंटाळून मी इथे आलो. मी तुझ्यावरती जबाबदारी सोडली होती, तू पुन्हा मलाच त्यातलं चूज करायला लावतेस. सर तुमच्या बायकोच्या मंगळसूत्राचं डिझाईन मी कसं चूज करणार? आय एम सॉरी, आय मीन मी माझी चॉईस करणार ना, माय फेवरेट. तुम्हाला ते चालणार आहे का? इशारा दाखव ही डिझाईन्स. तिला जे आवडेल ते तिला फायनल करू दे. ओके ओके, ॲज यू विश. आले. दमली असशील ना ग? छे एवढासा तर प्रवास. मी बरी दमते. आहाहाहा. तायडे हा तुझ्या आजच्या चहाची सरच नाही पण कुणाला. बरं दूध आहे ना घरात? का ग? नाही अजून 4 कप सुद्धा पिईन मी. अगं पी ना, देईन करून परत. त्यात काय? धमे ती जरा पिशवी दे ग. हो. दे हे ठेव तिथे. गाडी बस ग जरा मावशी जवळ. भारी बाई बिझी. तायडे हा जिजाजींसाठी मुद्दाम चिवडा करून आणलाय. नाही ते नाक मुरडतील पण आवडीने चवीचवीने खातील. आणि हे लाडू, हा. शंकरपाळे अगं आणि हे चकल्यांचं पाकिट. वा. लग्न भर आहे ना आपलं, म्हंटल असू दे. आणि माझ्या डमीसाठी हे काय आहे? पापडाच्या लाट्या. मावशी तू लक्षात ठेवून आणलंस? हो मग. थँक्यू. आता लग्न ठरल्यावर मावशीला थँक्यू होय. फटका देऊ काय? आणि माझ्यासाठी ग? आणलंय आणलंय तुझ्या आवडत्या बाकरवड्या. घे. बाई पिंके. ईशा तू लहान होतीस ना तेव्हा वाट बघायचीस. पिंकी मावशी आली की तिने काय काय आणलंय तुझ्यासाठी ते बघायची. हो आई. लाडोबा होता आमचा लाडोबा. काय ग ईशा लग्न ठरवलंस ना? पण म्हणे ते विक्रांत सरंजामे वयाने खूप मोठे आहेत. हो का ग? हो. नाही म्हणजे नीट चौकशी केली ना ग सगळे? नाही लव्ह मॅरेज आहे म्हटल्यानंतर सगळं चालतं म्हणा. तरी उगाच विचारलं. काय ग कसं जमवलंस? अगं लाजली? मी आलेच. अगं बस तर कुठे चाललीस ईशा? हल्लीच्या मुलींना ना फोन शिवाय दुसरं काही दिसतच नाही. यांचा फोन असेल तिच्या. हॅलो. हॅलो ईशा,
तू घरी आहेस का? काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या तुझ्या बरोबर. सगळं ठीक आहे ना? हो, एव्हरीथिंग इज ऍब्सोल्युटली फाईन. काही मंगळसूत्राचे डिझाईन्स मी फायनल केलेत. आय वॉन्ट यू टू चूज युअर फेवरेट. चालेल, मी येऊ ऑफिसमध्ये? नाही, तू ऑफिसमध्ये नको येऊस. मीच घरी येते. म्हणजे तुझे आई बाबा सुद्धा डिझाईन बघतील, तू सुद्धा बघशील आणि ऑल कॅन फायनलाइज. ओके मॅम, या. ओके, सो मी घरी येते मग. सी यू. बाय. तायडे, मानपानाचं काय ते वेळीच लिहून ठेवा. मागवून कोणाची कटकट नको. आई, मायरा मॅम येत आहेत घरी मंगळसूत्राची डिझाईन्स दाखवायला. मायरा मॅडम? कोण गया मायरा मॅडम? अगं हिच्या ऑफिसमध्ये खूप हुशार आहेत हं. ईशाच्या लग्नाची सगळी जबाबदारी त्यांनी घेतलीये. त्या सगळं ठरवणार आहेत. मग तुम्ही काय ठरवणार? अगं असं काय, त्या मंगळसूत्राच्या डिझाईन दाखवायला घेऊन येणार आहेत. फायनल डिझाईन ईशाच ठरवणार आहे. हे बरं आहे. म्हणजे आपण सोनाराकडे नाही जायचं, सोनार स्वतः इकडे येणार. वा, मला तर ना हे लग्न जरा वेगळंच दिसतंय बाई. असं असतं का कुठे? ईशा, तुझी काम कर. ती फाईल पाठव अर्जंट. हा. विक्रांत, ठीक आहे. काय? तुझं लग्न ना एकदम वेगळंच होणार बघ. अरे बाबा, मी गावाकडे गेलो होतो. पीर बाबाला नवस बोललाय. हे बघ, प्रसाद घे. अरे वा. विक्रांत, तू ना अजिबात टेन्शन घेऊ नको. सगळं व्यवस्थित होणार. मायरा कुठे? मायरा गेली ईशाकडे मंगळसूत्राची डिझाईन दाखवायला. काय? तू इथं काय करतोस? काम करतोय. मीटिंग्स किती पुढे ढकलणार? अरे मीटिंग वगैरे होत राहतील बाबा. मंगळसूत्राची निवड ना तू स्वतः करायला पाहिजेस ईशा बरोबर. अरे तेच ऐकून मला कंटाळा आला म्हणून मी तिला पाठवलंय. विक्रांत, अरे त्या टिल्लू बरोबर ईशाचं लग्न ठरलं होतं तेव्हा तू गेला होता स्वतः मंगळसूत्राची चॉईस करायला. आणि आता तुझं स्वतःचं लग्न आहे आणि तू इथे काय? अरे नवरा बायकोने एकत्र करायचं काम आहे हे. त्यानिमित्ताने एकमेकाशी भेटता येतं, बोलता येतं. हो का? तुला अचानक कसं काय कळलंय सगळं? गुड आयडिया. थँक्यू. पूजेचं सामान 10 नारळ पण लिह ग त्याच्यात. होय. अगं तायडे, कुठे ठेवलेस ते? याच्यात नाही मिळते. पिंकी तिथेच आहे, नीट शोध ना ग. नाहीये ग. हाय. अगं बाई मायरा मॅडम, या ना या. ओ, चप्पल काढा. पिंकी, मॅम बसा ना. घ्या पाणी घ्या. नाही नको. अहो घ्या हो, दमला असाल काम करून. घ्या, उकळलेलं पाणी आहे, घ्या. ईशा. हा? मायरा मॅडम, मी पिंकी बरं का, ईशाची मावशी. अगं बाई सांगायचीच राहिले. असू दे. मुद्दाम आली आहे पुण्याहून लग्नासाठी. नाही त्याचं काय आहे ना, आमच्या तायडीचं एक काम धड होत नाही माझ्याशिवाय, म्हणून आले. आणि मायरा मॅडम, वेळापत्रक बनवून लग्न नाही होत, अनुभव लागतो दांडगा. पिंकी, तुम्ही लक्ष देऊ नका, ती अशीच आहे. तुम्ही दाखवा ना ईशाला डिझाईन.
ईशा 290 डिझाईन्स होती, त्याच्यापैकी मी 5 शॉर्टलिस्ट केलेली आहेत. यू कॅन मेक अ चॉईस, चूज आउट ऑफ दिस. वा, छान आहेत. आय थिंक तू हे करावंस. दिस इज गुड. इनफॅक्ट या 5 पैकी तू कुठलंही करू शकतेस. सरांना कुठलंही डिझाईन आवडेल. नाही मॅम, मला सगळी 290 डिझाईन्स बघायचे आहेत. तू सगळी 290 डिझाईन्स बघणार आहेस? अगं मी ही 5 फायनल केली आहेत, तू वेळ कशाला घालवतेस? नको मॅम, पण मला चूज करायचे आहेत स्वतःहून. म्हणजे मीच शॉर्टलिस्ट करते ना. ईशा, ही 5ही डिझाईन सरांना आवडतील. आय नो दॅट. नाही मॅम, मीच चूज करते, कारण शेवटी मलाच घालायचं आहे ना. अगदी बरोबर बोलली ईशा. ईशा, मी करेन हा तुला मदत. अगं बाई, फोन वाजतोय. एक्सक्यूज मी प्लीज, सरांचा फोन आहे. प्लीज. येस सर. मायरा, कुठेस तू? तुमच्या सासरी. ग्रेट. एक काम कर, ईशाला घे आणि तिकडनं निघ. का? आम्ही इकडे डिझाईन फायनल करायला बसलोय. मायरा, मी स्वतः ईशाला घेऊन मंगळसूत्र खरेदी करेन. ओके, ॲज यू विश. या. ईशा, सरांनी तुला ताबडतोब ऑफिसमध्ये बोलवलंय. का? ते म्हणाले की ते स्वतः मंगळसूत्राचं डिझाईन फायनल करतील. हो सर, असं म्हणाले? येस. आय थिंक आपण निघायला पाहिजे. हो हो, निघूयात ना. चला. म्हणजे तुम्ही दोघी पण येणार आहात? म्हणजे काय? अगं ईशा, अशा वेळी की नाही मोठी माणसं लागतातच. हो ना. चालेल ना मायरा मॅडम? ऑफकोर्स. तुम्ही आलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये. चल चल. चला चला. हॅलो नेताजी, मी एका मीटिंग मध्ये, तुम्हाला फोन करू नंतर. या. ओके. या. हे आमचं ऑफिस आहे. FM. येस मॅम. यांना काय हवं नको ते बघ. ओके, हो मॅम. प्लीज बी कम्फर्टेबल. मी माझी बॅग ठेवून आले. नमस्ते. नमस्ते. कसा आहेस? मस्त. FM, ही माझी पिंकी मावशी. नमस्ते मॅडम, तुम्ही काय घेणार? काय काय मिळतं इथे? चहा, कॉफी, ग्रीन टी, कोल्ड ड्रिंक्स. तुम्हाला काय हवंय? ईशा, तू कोल्ड्रिंक? नाही नाही, तायडी तर घेईलच. 2 कोल्ड्रिंक. बरं आणतो. कसं वाटलं ऑफिस? असं मस्त एसीचा गारवारा येतोय की नाही? ठीकच. इथे बोललीस आमच्या समोर, तिथे सगळ्यांसमोर नीट वाग. आई अगं मग काय, कशी वागतेय? जाऊ दे. ठीक आहे, तिथे सगळ्यांसमोर हसून वागेल. ठीक आहे. सगळीकडे आपली ताईगिरी सुरू व्हायची. येस कमिंग. ईशा कुठे? सर, त्या सगळ्या रिसेप्शनला थांबल्या आहेत. सगळ्या? कोण सगळ्या? ईशा, ईशाची आई आणि ईशाची मावशी. कम ऑन मायरा, मी तुला सांगितलं होतं ईशाला एकटीला घेऊन ये. सर, आय नो, आय अंडरस्टँड. मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मावशी म्हणत होत्या की मला सुद्धा ऑफिस बघायचं आहे. अँड आय कुडंट से नो.
एक काम कर. तू बाहेर जा आणि ईशाला एकटीला आत पाठव. ओके. ऐक, ईशाला एकटीला आत पाठव. ओके. जा.